सुरत बोललं चालेल का? खरोखरच आता जो काही तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह दिसतोय ना, हा 20 वर्षानंतर परत एक गत दिवस येईल त्या दाखवतो. माझे विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या भावी जीवनाची वाटचालीची जी ओळख करून दिली ही खरोखरच अप्रतिम. सर्व शिक्षकांनीच केले. हा जो काही तुमचा तोंडून सूर बाहेर पडत होता, फक्त शिक्षक हे मार्गदर्शक असतात. खरी जीवनाची जडणघडण जी असते ही तुमच्या अंगी असलेली शक्तीमुळे असते. जे काही घडलात ना ते तुम्हीच. सगळा हा नकाशा जो आहे ना, हा घडवण्यात आपण स्वतःच असतो. कारण की स्वामी समर्थांनी एक वाक्य खूप छान बोललेले, तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार. बरोबरच मला तर थोडं म्हणायचं की रोशनचं हे जे काही मॅनेजमेंट जे आहे ना, हे अप्रतिम. आज खरोखरच प्रत्येकाचं जीवन हे अत्यंत गगगीत झालेलं आहे. 2005 साली आठवत असेल तुम्हाला, महापूर आला आणि त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीचं जीवन इतकं अस्ताव्यस्त झालेलं होतं तर ते विचारायलाच नको की एक काळ रात्र होती. त्या प्रसंगामध्ये थोड्याफार आठवणी सांगतो. रात्रीचे जवळजवळ 2:30 वाजलेले होते. बारवी धरणाचं अमाप पाणी सोडून दिलेलं, ते फुटलंच तर काय होईल हा भाग पुढचा होता. आणि रात्रीचं पाणी आल्यामुळे बरेचसे लोक कामावरून आलेले झोपलेले होते आणि अचानक पाणी घरात शिरायला लागलं आणि जो तो आपला जीव वाचवून पळण्यासाठी, म्हणजे जीव वाचवण्यासाठी सायरा पळत होते. त्यावेळेस आम्ही रोशन पेट्रोल पंप रात्रीचे 2-2:30 वाजता तिथे थांबलेलो. अक्षरशः आक्रोश, भयानक ती अवस्था बघवली जात नव्हती, पण आम्ही पण काही करत नव्हतो, म्हणजे काही करू शकत नव्हतो. इतका भयानक प्रसंग. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये अशा घटना येत असतात आणि त्याला फेस करणं आणि पुढे जाणं आपला हा जीवन प्रवास असतो. खरोखरच 2005 ही बॅच आणि तो तुमचा उत्साह खरोखर हरपून गेलो आम्ही. एवढा आनंद झाला की अरे खरंच आपल्या विद्यार्थ्यांनी हा एवढा इतिहास घडवलेला आहे, हा ऐकून खरोखरच मनाला एकदम आनंद झाला. सोबत काही येत नाही, हाच प्रेमाचा वर्षाव आपल्या सोबत. विद्यार्थी मित्रांनो, एक थोडं विचार व्यक्त करतो. अनेक मातीचे कण जवळ गेल्यानंतर तो गोळा बनतो. अनेक मातीचे कण जवळ केल्यानंतर त्याचा एक गोळा बनतो आणि त्या गोळ्याचाच नंतर आकार दिल्यानंतर त्याला वीट, त्याच्यातून एक वीट तयार होते. अनेक विटा तयार झाल्यानंतर एक भिंत तयार होते आणि अनेक भिंत जवळ केल्यानंतर एक आपलं गोंडस घरकुल तयार होते. हे तर निर्जीव घटक आहेत. पण मित्रांनो, तुम्ही असे एक संघ, आता मगाशी खूप छान उल्लेख केला की सर कोणती अडचण आली असेल तर आम्हाला केव्हाही कळवा, मदतीसाठी नक्कीच धावू. विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही तुमचा एक संघ आहे ना, त्याला अटॅचमेंट म्हटली जाते. तुम्ही हा कायमस्वरूपी जीवन जगवा. आज काही कारणास्तव आले नसतील विद्यार्थी किंवा आपले मित्र परिवार, त्यांना सगळं अपडेट तुम्ही कळवा, खूप त्यांना आनंद वाटतो. अशा पद्धतीने ही भावी जीवनाची वाटचाल खरोखरच तुम्ही इतकी आनंददायी उपभोगतात, खरोखरच भाग्यवान. फक्त एकच सांगतो, आयुष्यात किती मोठे झाला पण आपले जन्मनेते आई वडिलांना विसरू नका. बऱ्याचशा न्यूज पेपर वाचतो, अत्यंत वाईट वाटतं कधी कधी. अलीकडे वाईट वाटत असताना वृद्धाश्रमांच्या संख्या वाढत आहे. अंगावर काटे येतात कधी कधी, पण विचार करणार
असो, जीवन हा प्रवास चालूच आहे. कारण की करंदीकरांनी एक वाक्य खूप छान कवितेतनं व्यक्त केलं होतं. वाट धावते धावते चढ उतार. विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये तुम्ही ज्यावेळेस चालत राहिला त्यावेळेस तुमच्या सोबत सुख आणि दुःख ह्या गोष्टी राहणार. पण सुख आल्यानंतर भारावून जाऊ नका आणि दुःख आल्यानंतर तुम्ही घाबरू नका. त्या ठिकाणी सतत पुढे जा, नक्कीच चांगला मार्ग साधेल. समाजसेवेचं एवढं छान कार्य करा ना की खरोखरच आज रोशनचं मी खरोखरच कौतुक करतो. आणि त्याला सपोर्ट तुमची टीम वर्क. या एकट्याने काहीच होणार नाही. खाली बसलेलो होतो आम्ही सगळे आमची टीमवर. मला ऐकून खरोखरच रोशनचं वाईटही वाटलं की ज्या शाळेमध्ये माझा इतिहास पूर्ण घडला, मी लहानाचा मोठा झालो, ही शाळा माझी जन्मभूमीच म्हणावी लागेल. त्यावेळेस अशी नकारात्मकता रोशनकडनं गोष्ट ऐकली, सर हा हॉल मिळवण्यासाठी आम्हाला खूप यातना सहन करावं लागलं. वाईट वाटलं तेवढं, पण करणार काय, मॅनेजमेंटचे काहीतरी निर्णय असतील. असो, ओके, यातनं सुद्धा आपण यश मिळवलं हा एक मोठा भाग्याचा भाग. विद्यार्थी मित्रांनो, मी 2016 साली इथून सरप्लस झालो. कदाचित माहित नसेल तुम्हाला, शासकीय नियमानुसार दुसऱ्या शाळेत रुजू झालो. लांब काही गेलो नाही. डोंबिवली ईस्टला मातोश्री सदाबाई म्हात्रे विद्यालय म्हणून आहे. तिथे गेल्यानंतर म्हणजे बरेच प्रोसेस केल्यात आणि तिथे जॉईन झालो. तिथे गेल्यानंतर खरोखरच एवढे सहकारी चांगले लाभलेत आणि तुमच्यासारखे गुणी विद्यार्थी सगळे लाभले, खूप आनंद झाला. नंतर मग मला शाळेतनं फोन यायचे, सर 10वीचा पेपर आहे जिओग्राफीचा, त्याला मार्गदर्शन तुम्ही करायला या. मी कधीही नकार दिला नाही. जरी शाळेने इथून काही कारणास्तव शासकीय नियमावली असते, जावंच लागतं, गेलो. पण बोर्डाचा अनुभव असल्यामुळे, कारण की एक्झामिनर आणि मॉडरेटर जिओग्राफीचा जवळजवळ 5-6 वर्षाचा अनुभव असल्यामुळे विद्यार्थी पुढे कमी पडतो हे फक्त मी माझ्या व्याख्यानातून त्यांना पोहोचवलं. आणि खूप विद्यार्थ्यांना त्याचा सपोर्टिंग त्यांना खूप चांगला मिळाला. काही काही विद्यार्थ्यांनी खरोखरच मनातनं भावना व्यक्त केल्या की सर मराठी शिकवत असताना स्वतःचं भान आटून जात होते. आणि तो प्रसंग आम्हाला अजूनही ज्ञात आहे. मी ऑफिसमध्ये ज्यावेळेस माझं प्रेझेंटेशन मी समोर लोकांसमोर मांडतो आणि मला दाद देतात, किंवा माझ्या शाळेच्या शिक्षकांनी घडवले. शिक्षक हा एक मार्गदर्शक असतो, पण विद्यार्थी मित्रांनो, आपले जन्मदाते आई वडील जे आहेत ते खरे आपले मार्गदर्शक आणि खरे ते गुरु असतात. चांगलं किती करता येईल हे आयुष्यभर तुम्ही विसरू नका. जास्तीत जास्त मला कसं देता येईल हे नक्कीच तुमच्याजवळ ठेवा. आज खरोखरच चेहऱ्यावरचा उत्साह, इतका आनंद वाटत होता, एकमेकांशी शेअर करत होते, बोलत होते, प्रत्येकाने परिचय करून दिला. विद्यार्थी मित्रांनो, संसार करून एवढा वेळ काढणं हा खरोखर अमूल्याचा ठेवा असतो. कारण की प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ आणि त्याच्यातून हा आपला विरंगुळाचा क्षण हा सुद्धा एक आनंद असतो. तो तुम्ही नक्कीच आज घेता. 20 वर्षानंतर तुम्ही आलात, आम्हाला टीमवर्क म्हणून तुम्ही बोलवलं. आपण ते एक मार्गदर्शन आहोत, आम्ही नक्कीच येणार होतो. रोशनचा मला 2-3 वेळेस गावी पण फोन, सर कुठे आहात? म्हटलं मी नक्कीच येणार. कारण की 5 सप्टेंबर हा शिक्षक डे असतो, पण आपला कार्यक्रम हा 14 सप्टेंबरला आहे. नक्की जन्मतलं प्रॉमिस नक्की येणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्ही उंच शिखरावर तुमच्या स्वतःच्या मेहनतीतून पोहोचला, हीच आमच्यासाठी खरी पोहोच. आम्ही फक्त काय मार्गदर्शक, दुसरं काहीच नाही. आमच्याकडे जेवढं घेता आलं तेवढं तुम्ही एक्सेप्ट केलं आणि आज ह्या भूतलावर एवढे मोठे झालात, हा बघून खरोखरच आनंद झाला. फक्त एवढंच 2 वाक्य
सुरुवात. नमस्कार. माझ्या शाळेतल्या स्नेहांकित मेळाव्याला आपला सर्वांना भेटून आनंद झाला. बऱ्याच वर्षांनी जुने मित्र मिळाले, सहकारी आणि हे विद्यार्थी सर्वांना पाहून जुन्या आठवणी आज नक्कीच मनासमोर ताज्या झाल्या. या शाळेत मी अनेक वर्षे सेवा केली. त्या शाळेने मला खूप काही दिले, ज्ञान, अनुभव आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले लाडके विद्यार्थी. प्रत्येक विद्यार्थ्याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने पाहिली. वर्गात शिकवलेले धडे, शाळेत मिळालेले संस्कार आजही माझ्या स्मरणात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही आज ह्या यशाच्या शिखरावर पोहोचले आहात हे पाहून मनापासून येते. तुम्ही शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग करून तुम्ही जीवनात यशस्वी व्हा. तुमच्या कामातून हा जो इतिहास घडवला माझ्या सर्व सहकार्यांनी मला सहकार्य त्या सेवा काळात केले होते. आजही मी जरी मनाने सेवेने निवृत्त झाला आहे, पण मनाने अजूनही माझ्याविषयी शाळेची काही आपुलकीचं नातं जोडलेलं नाही मी कधीही विसरू शकत नाही. म्हणून एक प्रसंग आठवला शाळेसोबत माझे. विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी आणि दसरा ह्या दोन सणांना मी सकाळी 7 वाजता इथे यायचो आणि सुंदर पद्धतीने तोरण बांधायचो. सोबतीला आहेरसर राहायचे किंवा माझे पिऊन आज नाहीयेत, मॅडम आहेत, शिक्षकेतर वर्ग, त्यांना सोबत घ्यायचो आणि दिवाळी दसऱ्याला सुंदर असं तोरण बांधायचो. आणि शाळा सुटल्यानंतर रात्री बरोबर 9 वाजता शाळेला मी आवर्जून भेट द्यायचो, खूप आवर्जून भेट द्यायचो. आणि त्यावेळेस मग अचानक कुठेतरी वर्गाचा लाईट किंवा फॅन चालू असेल ना, बाजूला मॅडम राहायच्या किंवा लक्ष्मी मावशी राहायच्या, त्यांच्याकडे जायचो. चला तुम्ही शाळेत आज असं असं झालेलं आहे, म्हणजे फॅन कुठंतरी बंद करायचे राहिलेले आहे, ही गोष्ट मॅनेजरला कळू नये म्हणून माझ्यात ती एक कळकळ. मग मावशी पण कधी द्यायच्या नाही, चला सर जाऊ आपण. मग ते बंद करायचे, तो एक वेगळा आनंद राहायचा. स्वच्छतेच्या बाबतीत जर म्हटलं ना, शाळेत मी माझा आणि शिक्षकांशी फार जमायचं नाही, खरंच जमायचं आहे. माझे स्नेहांकित कोण असतील तर माझी पिऊन शिकायचं, कारण की शाळेचं सुंदर रूप धारण करण्याचं काम त्यांचं. मला आल्यानंतर सकाळची शाळा राहायची, बाथरूम मध्ये ते रात्री रखवाली करत होते, कुठे खूप घाण करत. एखादी मुलगा आल्यानंतर बाथरूम मध्ये जाईल, हात पाय नाकेल, म्हणून ते पहिले देशमुख किंवा खैरनार, आता सध्या खैरनार क्लार्क म्हणून काम करत आहेत, त्यांना मदतीला घ्यायचं म्हटलं हे पूर्ण साफ करून घ्यायचं. पण ती एक सवयच. केव्हाही आठवण आली ना, शाळा आपली किती सुंदर दिसेल याच्यावर माझा खूप कटाक्ष. आणि त्याच्यात तुम्ही गुणी प्रचंड असा हा इतिहास खरोखरच आयुष्यातला एक वेगळी कलाटणी देऊन जात असतो. विद्यार्थी मित्रांनो, असं आनंदी जीवन, कारण की आयुष्य हे खूप सुंदर आहे, ते जगतात. आणि हे तुमच्याकडनं खरोखरच आज शिकायला मिळालं, कारण की तुमच्या चेहऱ्यावर. थँक्यू. अशीच तुमची भरभराट हो, हीच ईश्वर माझे नमस्कार. आजच्या 10वीच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित मंचावरील सन्माननीय गुरुजन वर्ग, आयर सर, जाधव सर आणि सर्व उपस्थित शिक्षक, त्याचबरोबर वेळात वेळ काढून मावशी तुमच्या आणि या कार्यक्रमाला हजर असलेले माजी विद्यार्थी, खरोखरच असे प्रसंग आहे हे सर्वांच्याच नशिबामध्ये येत नाही. विद्यार्थ्यांनो, मला वाटतं मगाशी एका माजी विद्यार्थ्यांनी परिचय करून दिला की डी.वाय. पाटील कॉलेजला प्रोफेसर आहे आणि आपण अनेक क्षेत्रामध्ये या ठिकाणी मोठ्या पदावरती कार्यरत आहात. हे सर्व ऐकून आणि आपला समारंभ बघून
खरोखरच शिक्षक म्हणून हा जो काही व्यवसाय आम्ही स्वीकारलेला आहे या सर्वांना या ठिकाणी योग्य न्याय आम्ही दिला असं या ठिकाणी मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, आपलं प्रेम, आपला शाळेबद्दल असलेला जिव्हाळा आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या बाबतीत असलेला प्रेम आपुलकी बघून खरोखरच मनोमन आनंद होतो की आम्ही खरोखरच स्वतःला धन्य मानतो की असे आपल्या विद्यार्थी या ठिकाणी आम्ही घडवले की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च पदावर कार्यरत आहात. त्या सर्वांचं भरून मला अतिशय आनंद होतोय. पुन्हा आपल्या भावी आयुष्यामध्ये सर्वांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद देतो आणि आपण उत्तरोत्तर अशी त्या ठिकाणी प्रगती करा अशी ईश्वराकडे या ठिकाणी प्रार्थना करू. सर्वांना आपण सुयश आणि दीर्घायुष्य चिंतितो. धन्यवाद. दोन शब्द सांगतो. नमस्कार. माझे सर्व सहकारी शिक्षक आणि उपस्थित 2005 या वर्षाच्या बॅचचे विद्यार्थी, तुमच्याकडे बघून असं वाटत की त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती कशी तुमची आहे, किती बदललेली आहे. त्यावेळेस वाटत नव्हतं की हे मुलींना एवढी प्रगती करते. तुमचा जो परिचय तुम्ही करून दिला त्यावरून असं ते समजते की सर्व प्रकारे तुम्ही वेळ सेट केलेला असो. यापुढे सुद्धा तुम्हाला तुमच्या भावी आयुष्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची तुमची प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि एक महत्त्वाचं की आत्ता हा जो आपण कार्यक्रम ठेवला तारीख एकदम बसलेली का 16 तारीख सप्टेंबर, तर आज हिंदी दिवस आहे. सभी को हिंदी दिन की शुभकामनाएं. थोडे बोलतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. नेमाडे सर, नरेंद्र नेमाडे सर ओळखतात. आम्ही क्लास टीचर होतो. थोडं 2005 वर्ष थोडं रिवाइंड झालं सुरुवातीला. असं वाटतं आपण वर्गात बसतोय की काय. थोड्या वेळासाठी विसरायला झालं की आता तुम्ही लग्न झालेले विद्यार्थी आहेत, मुलं झालेले विद्यार्थी आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं कार्य करीत आहात. तुमच्या परिचयावरून लक्षात आलं, आम्हाला तुमच्या आणावं जरी शेवटी एवढे ऐकून आले तरी कोण कुठे काम करतं, IT मध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, एक अमेरिकेत आहेत, दुबईला आहेत. म्हणजे माझ्या वर्गातल्या 10वी ब चे विद्यार्थी एवढं करू शकतात ऐकून मला खूप आनंद झाला, अभिमान वाटला. कारण कसं आहे की आपल्या शाळेमध्ये आधीपासूनच अ आणि ब मेरिटनुसार कुठल्या असायच्या. अच्या विद्यार्थ्यांनी हे काम करायचं, त्या विद्यार्थ्यांनी इंजिनियर व्हायचं, त्यांनी डॉक्टर व्हायचं, अशा प्रकारचा काहीसा ट्रेंड होता तो. परंतु आता तुमच्या परिचयातून ऐकल्यानंतर मला वाटतं की नाही, सगळे विद्यार्थी सारखे आहेत. प्रत्येक विद्यार्थी आठवण दिली भाषण करण्याची, नेवाळे साहेबांना चान्स दिला. कसं आहे, कुठलेही कार्य आपण पहिल्यांदा करतो तेव्हा त्यामध्ये जर आपण समजलो, आपण त्यात प्रगती केली तर आपल्याला पुढे करायला सोपं जातं. एखाद्या वर्गाचा किंवा एखाद्या विद्यार्थ्याचा जो बघता नसतो. एखादा विद्यार्थी आता गांगोडे क्लासची मॉनिटर होता. मॉनिटर का होता त्याला माहिती आहे, आम्हाला माहिती. त्याला दिलं की आमचं अर्ध काम कमी व्हायचं. आमचं अर्ध काम कमी व्हायचं म्हणजे एकदम मस्ती करणारा विद्यार्थी समोर उभा केला की बाकीचे शांत होते. यात वाईट वाटण्यासारखं किंवा असा कमीपणासारखं काही नाही आहे. कारण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने पुढे आलेले आहेत, ते तुमच्या तयारीतून दिसून आलेलं आहे. कधीतरी आता आम्ही कल्याणमध्ये राहतो त्यामुळे बाहेर फिरत असताना कधीतरी विद्यार्थी दिसतात. तुमचे 2005चे चेहरे आणि 25चे चेहरे भरपूर चेंज झालेला आहे. 75% चेंज झालेला असतो. कधीतरी कोणीतरी दिसतो रस्त्याने आणि आमचं लक्ष नसेल किंवा असं तरी वाटतं अरे सर शेजारी गेला, आमच्याशी बोलले पण नाही, आमच्याशी आम्ही हसलो, सरांनी पाहिलं पण नाही. पण असं असतं की मेमरी कमी झालेली असते या वयामध्ये. आम्ही होते आता 60+ आहोत, या दोघं तिघं सोडले तर. माझं 63 रनिंग आहे. जसं वय वाढतं 62 आहे सर आहे. जसं वय वाढतं ते थोडी मेमरी थोडं मला वाटतं की कमी कमी होतं. आणि इथे मेमरीचा प्रश्न नाही, इथे गॅपचा प्रश्न आहे. 20 वर्षाचा गॅप म्हणजे भरपूर गॅप आहे.
आता प्रत्येकाने आपलं नाव सांगितलं पण काहीच नाव लक्षात राहिलं. अजूनही एखाद्या दादाला काय म्हणतात आम्ही सांगू शकत नाही. म्हणून असे कुठेतरी बाहेर जर कुठे भेट झाली तर आवर्जून लक्षात आणून द्या की सर माझं नाव असं आहे, आपण 2005च्या बॅचला होतो वगैरे त्या पद्धतीने. माझा 7 ते 8 एवढा वेळ काळा चालवलाच असतो. रोज सकाळी 7 ते 8 एक तास मी काळा चालवला फिरत असतो. आपल्याकडे काही विद्यार्थी दिसतात, ही तुकडीचे असतात, तुकडीचे असतात, पाटील वगैरे असतात, अभिजित पाटीलचा भाऊ नाही का तो भेटतात सर्व. काही विद्यार्थी बोलतात आणि आम्ही आधीपासून म्हणायचो की ब आणि क वर्गाचे विद्यार्थी आवर्जून जवळ येतात, नमस्कार करतात, पायाला हात स्पर्श करून पाया वगैरे पडतात. त्या पद्धतीने आम्हाला नेहमी अनुभव येत असतो. यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी तुमच्या भरभराट राहू द्या. एकमेकांच्या संपर्कामध्ये राहा. सरांनी सांगितल्याप्रमाणे कणापासून वीटबंदी, विटेपासून घरबंदी या पद्धतीने जर आपण एकमेकांचे प्रश्न सोडवले त्या दृष्टीने सर्वांच्या दृष्टीने ते चांगलं असतं. जास्त वेळ घेत नाही, भरपूर वेळ झालेला आहे. धन्यवाद. हॅलो, ओव्हरऑल बोलतो मी कारण मला सवय आहे. 2005 आणि 6ची बॅच ना, इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांच्यावर उपस्थित असलेले माझे सहकारी, सर्वप्रथम मी इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील आशीर्वाद आणि शुभेच्छा जोडलेला पुढील राहण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, मी इथे 96ला लागलो आणि ऑक्टोबर 24ला रिटायर झालो. म्हणजे पूर्ण सर्व्हिस माझी इथेच झाली. जेव्हा लागलो तेव्हा मला फक्त इथे 6वी 7वीच्याच वर्ग मिळत गेलेले, 7 वर्ष जवळपास 11-12 वर्ग मिळत गेलेले. कधी त्या साईडला वर्ग होता आपला तेव्हा, कधी आपल्या रूम होता. हॅलो, मी तर कधी बाईक घेतलेला मी बघितलाच नाही. कारण बाकीची सगळी कामं माझ्याकडे असतात. मला खाऊ देणं, तो आणणं आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर बक्षीस, हे सगळं काम मी करायची. त्यामुळे माईकडे कधी माझं लक्षच नसायचं. आणि आज सुद्धा माझ्याकडचा माईक त्यांनी दिलाय. काय सर्वांना त्या बोला मॅडम, मला एकच सांगायचंय, तुम्ही जसे या शाळेचे विद्यार्थी आहात तशी मी पण या शाळेचे विद्यार्थी. त्यावेळेला आमच्या वेळेला असलेला दुर्वे मॅडम या मुख्याध्यापक, आणि त्या काळामध्ये आता तरी खूप काही बदललं. तेव्हा बसायला आम्ही छोटे छोटे बेंच, आम्ही तर खालीच बसायचो. तेव्हा आम्हाला बेंचही नव्हते. नंतर मी पण स्वतः या शाळेत नोकरीला लागली आणि तुमचा जसा संबंध या शाळेशी आहे तसा माझा जवळजवळ 40 ते 45 वर्ष या शाळेशी संबंध. या शाळेत खूप छान प्रगती झाली. या शाळेत मी स्वतः नोकरी करत होती आणि मला जे धडे या शाळेत मिळाले ते धडे मी मुलांना देण्याचा प्रयत्न केला. आणि माझं एकच म्हणणं होतं की आपण जे काम करतोय ते आपल्याला जेवढं प्रामाणिकपणे करता येईल तेवढं आपण करायचं. माझ्याकडे जेवढं ज्ञान होतं ते ज्ञान मी मुलांना दिलं. मला ना शिस्त खूप आवडायची आणि वर्गामध्ये मला मात्र आवाज बिलकुल चालायचा. त्यामुळे मी बऱ्याच जणांना फटक पण द्यायची. आणि मुलं आजही त्याची आठवण ठेवतात की नाही मॅडम तुम्ही मला मारलं होतं पण त्या मला कामाला लागलं. काही वेळेला काय असतं, काही गोष्टी अशा असतात की ते लहानपणामध्ये काही वेळेला थोडं गरजेचं पण असतं आणि त्यामुळे आपल्याला तिथेच लागतं आणि आपण तिथे त्यामध्ये बदल घडवून आणतो. जसं तुम्ही केलं तसंच या शाळेमध्ये मी शिकली. मलाही माझ्या त्या काळामधल्या काही शिक्षकांनी मला दातार मॅडमची आठवण येते. मी ज्या वेळेला या शाळेत होती त्याला दातार मॅडम, तुम्हालाही माहिती असेल त्याने आपल्या तुम्ही असताना शाळेत दातार नाव तर ऐकून असेल ना तुम्हाला. आणि मला एकच सांगायचं, जे काम करतात ते प्रामाणिकपणे करा, अशीच प्रगती करा आणि शाळेबद्दल प्रत्येकाने आदर ठेवा. एवढंच मी. नमस्कार. मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी, आमच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ भांगस्कर मॅडम, आम्ही सगळे नंतरचे त्या आधीच्या पडीतले, कारण 10वी झाल्यानंतर त्या सेवेत लागल्या. सुरुवात आम्ही काळे सरांचा, मला वाटतं इंग्लंडला का कुठेतरी येत आहे, त्यांनी मेसेज पाठवला तो वाचून दाखवला. नंतर मी माझे 2 शब्द बोलतो. नमस्कार माझे विद्यार्थी,
स्नेहसंमेलन शाळेच्या 2005 मधील विद्यार्थ्यांनी आयोजित विद्यार्थी मेळाव्यामध्ये उपस्थित सन्माननीय व्यासपीठ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी, मला सुर्वे व टेंगरे या विद्यार्थ्यांकडून निमंत्रण आले, पण मी बाहेरगावी असल्यामुळे उपस्थित नाही. मित्र हो, आपण 20 वर्षापूर्वीची आपली मैत्री आज सुद्धा जिवंत टिकून ठेवली. तत्कालीन काळातील परस्परातील शालेय जीवनातील अनुभव सादर करण्याचा गोड संवाद, गोड आठवणींचा सुखद आनंद व्यक्त करण्याचा हा आजचा दिवस. तसेच या मेळाव्याअंतर्गत आपल्या गुरुजनांचा आदर ठेवून शिक्षकांचा सन्मान आपल्याकडून होत आहे. ही बाब आमच्या दृष्टीने खूप अभिमानास्पद आहे. या बाबतीत मला खूप आनंद होत आहे. मित्र, शिक्षक पेशा असा आहे की जगातील प्रत्येक वृत्ती निर्माण केली जाते. व्यक्ती म्हणायचं असेल बोलते, आपण विद्यार्थी अवस्था पार करून आता तुम्ही कुटुंब वत्सल झालात. आपल्यापैकी कोणी इंजिनियर, डॉक्टर, नोकरदार, व्यावसायिक या पदावर विराजमान असाल. हे जे काही घडले ते शिक्षक ज्ञानार्जनामुळे ही वृत्ती तुम्ही शालेय जीवनात जोपासली. ही बाब शिक्षकांच्या दृष्टीने खूप अभिमानास्पद आहे. हा आजचा कार्यक्रम हा तुमच्या जुन्या आठवणींना, मैत्रीचा उजाळा देणारा, आठवणी व्यक्त करण्याचा आनंदोत्सव सोहळा आहे. तुम्ही आनंद व्यक्त करा. पुढेही असाच ऋणानुबंध परस्परात ठेवून, गुरुजनांचा आदर ठेवून आठवण ठेवा. पुढील आयुष्य तुमचे सुखी समृद्धी व्हावे असे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. काळे सर, मला वाटतं ऑनलाईन बघत असतील, त्यांना लिंक पाठवलेली. सो काळे सरांचं मनोगत सांगितलेलं आहे. मलाही ना मगापासून खरं बसून कंटाळा आला, थोडासा उभा राहतो. बरंच प्रेम, बरंच नातं हे तुमच्या सर्वांबरोबर जुळलं. कारण जसं तुम्हाला काहीतरी घडायला शाळा कारणीभूत आहे, तसं मला ना, मी प्रत्येक वेळेला आठवतो की मी असा का, तर मला माझ्या बिर्ला कॉलेजने खूप काही दिलं. त्यावेळेचे प्राचार्य डॉक्टर गोखले, डॉक्टर जी.पी. कुलकर्णी, आणि त्या लोकांनी मला भरपूर शिक्षणाची नावं घेते. त्या प्रत्येकाने मला भरभरून दिलं. तिथल्या नाट्यक्षेत्राने मला खूप काही दिलं. आणि त्या नाटकाचा आणि माझा शिक्षकी पेशाचा असा काही संगम झाला असावा. 1-2 आठवणी फक्त मुद्दाम सांगतो, नंतर माझी विद्यार्थी या संकल्पनेबद्दल बोलेल. सगळ्यात महत्वाचं, आता इथे पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची. त्या ठिकाणी बसलो होतो मी आणि प्राची. आणि प्राची मला काय म्हणाली माहिती का, सर खरं ना तुम्हीच माझे बाबा आहात. आणि ते जे पितृतुल्य प्रेम तिने माझ्याकडे अपेक्षित होतं, ते तसं त्या पद्धतीने टिकून घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं, काही झालं, दुःखाचे प्रसंग काही असलं तरी ती सांगायची. आणि मला आठवत आहे, अनेक स्पर्धांना आम्ही गेलो. प्रत्येक वेळेस स्पर्धेला ट्रेन मधून जाताना ती बघायची की सर दमलेले आहेत. आणि तिचं ना मला आजही सातत्याने दररोज स्मरण. झोपल्यानंतर ना ती पायाची मसाज करायची. देवाशपथ सांगतो, मला म्हणजे ती मसाज आजही मी माझ्या मुलीला सांगतो की मला ते वेगळंच तिच्यामध्ये तो गुण कसा काय होता. म्हणून खूप सेवा करायची आणि तो भन्नाट अनुभव होता. असं प्रत्येक स्वातीचं पण तसंच आहे. प्रचंड हट्टी, प्रचंड रागिष्ट मिठभावकर. आणि पण हे पाहिजे ते करूनच घेणार. हे प्रत्येक मनोवृत्तीचे आहेत माणसं. हे बघितलं जवळनं. केतनबद्दल खरंच अभिमान आणि कौतुक वाटतं की केतननी क्रिकेट क्षेत्रामध्ये, म्हणजे मला कमलेशमध्ये तळवळकर जिममध्ये मी जात होतो त्यावेळेस त्यांनी सांगायचं होतं एक गोष्ट की केतननी क्रिकेटमध्ये खूप चांगली प्रगती केली. आणि खरंच कौतुक आणि अभिमान वाटतो, आनंद वाटतोय. तुम्ही जे काय करता खरंच त्याचा सर्वोच्च शिक्षणाला आम्हाला आनंद आहे. रोशननी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून प्रचारक म्हणून केलेलं काम जवळनं बघितलं. आणि एक संस्कार, त्याला तुम्ही आता भारत माता की जय, हे खरंच भारत मातेबद्दलचं जे ऋण आहे, जे आदर आहे, तो अभिमान आहे, तो व्यक्त होतो. आणि खरंच सांगू,
आता दत्ता जे काय बोलला मला खरं डोळ्यात पाणी आलं. रिअली जसं म्हातारपणामध्ये आपल्या आई वडिलांना आपली गरज असते ना, तसं आपल्या शिक्षकांना आपले विद्यार्थी आणि मला तर खूप ठिकाणी विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं. अगदी स्पर्धेला जायचंय, इलेक्शन ड्युट्या लागायच्या, तर मी त्या तहसीलदार ऑफिसमध्ये जायचो. तिथे आपले महापालिकेतले काही कर्मचारी म्हणजे त्यात आपले माझे विद्यार्थी, तहसीलदार ऑफिसला माझे विद्यार्थी काही, मग ते ड्युटी कॅन्सल करून द्यायचे. आम्ही स्पर्धेला पडायचो. मग त्या तहसीलदारांना पत्र द्या. इथपासून आता तर काय सचिन पवार, मला वाटतं तो कलेक्टर झालेला आहे, सचिन पवारच ना, स्वप्नील भोसले तो IFS झाला, तो साऊथ कोरियाला होता, आता दिल्लीला आहे. अनेक उच्च पदावर अनेक आहेत. आणि मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. अभिजित पाटीलचा फोन आला होता अमेरिकेतून. असे अनेक आहेत विद्यार्थी. आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जे काय करताय, आता जे ऐकलं की तुम्ही तुमचा परिचय देताय, खरंच हॅट्स ऑफ. म्हणजे त्या सगळ्याचा कळस म्हणजे रिमस गांगुली. त्याला मी बच्चू असं म्हणून बघतोय, त्याचं प्रत्येक घडणं मी बघितलं डोळ्याने. म्हणजे जे फाईट करणार आयुष्याला, मलाही आज रिमसकडनं काही गुण घ्यावेसं वाटतंय रिअली. म्हणजे मी रिटायरमेंट नंतर काय मी आता सध्या भारतीय सैनिक विद्यालय खडवली, मिलिटरी स्कूल खडवली जी आहे, तिथे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करतोय. स्विमिंग पूल तयार करायचा, 50 मीटर का 21 मीटरचा पूल आहे. देन सिंथेटिक ट्रॅक तयार करायचा 400 मीटरचा, इंडोर हॉल, खूप मोठी कामं आहेत. पण रमत नाही, मला अजून स्वस्त बसवत नाहीये. आणि त्यामुळे मला खरंच आता रिमर्सची गरज लागणार आहे. कारण स्पोर्ट्समध्ये ना बऱ्याच विद्यार्थी आणि बऱ्याच जणांची अपेक्षा आहे की सर काहीतरी करा. सो स्पोर्ट्समध्ये एक रिसर्च फिटनेसवर रिसर्च सेंटर चालू करतोय की जेणेकरून माझं एक स्वप्न आहे, मुद्दाम या निमित्ताने तुमच्या कानावर घालतोय की स्पोर्ट्स नर्सरी चालू करायची. वयोगट 3 ते 12. जे अमेरिकेत किंवा चायनामध्ये मी बघितलंय, जवळ गोष्टी ऐकतोय, मित्र जातात तिकडे, तर त्या गोष्टी असं काही चालू करायचे, वेगळे प्रोजेक्ट उभे करायचे. नुसतं बसून चालणार नाही, नुसताच काहीतरी करणार नाही, तर काहीतरी चांगलं करता येईल असं करूया आणि करत राहणं आवश्यक आहे. तुम्ही सर्व जे काय करताय त्याचं खूप 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 कौतुक मनापासून. आणि आम्हा सगळ्यांना विसरल्याने बोलवलं हे खूप महत्वाचा आनंद वाटला. जाता एक मुद्दा सांगतो फक्त, कारण ज्या वेळेला मी 2019 ते 2022 जून डोंबिवलीला महात्मा गांधी विद्या मंदिरला मुख्याध्यापक होतो. 22 करोड माहीत साक्षीला बोरसे सर आहेत. त्या ठिकाणी मला वाटतं लॉकडाऊन संपल्यानंतर मार्च 2022 6 मार्च 2022ला माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. रोशनने सांगितलं की सरस्वती मंदिर शाळा रेलचेल 1953ला चालू झाली, 1954ला डोंबिवलीची शाळा चालू झाली. आणि माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतला. 1969 पासूनचे माझे विद्यार्थी एकत्र आले. 1969 पासून. त्यावेळेला मी 6-7 वर्षाचा असेल. कळलं का? ते जवळजवळ 600-650 माझे विद्यार्थी एकत्र आले. आणि ते कुणामुळे आले माहिती का? मी बोलवलं म्हणून नाही आले. त्यावेळेच्या सगळ्या शिक्षकांना बोलवलं. काही अहमदाबादवर एक मॅडम आला होता. सुने शिक्षकांना बोलले. मुलं कोणाशी टचमध्ये संस्थेशी नाहीये, शिक्षकांशी आहेत. हा जो ओलावा आहे ना, मी रोशनला म्हणलं नाही हॉल मिळाला काय हरकत नाही, बेंचवर बसण्यात सुद्धा समाधान आहे. त्या बेंचवर मी शिकलोय. हा आनंद सुद्धा ती आत्मीयता त्या याच्याशी संबंधित आहे असा माझा भाव आहे. सो काही हरकत नाही. सो हा जो शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला हा जो ओलावा आहे, हा जो जिव्हाळा आहे, हा कायमचा आहे. आणि त्यामुळे तुम्ही शाळेला वस्तू रूपाने भेट द्या किंवा काय करा काय नका करू हे मी बोलणार नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, ढोंबळे सर म्हणाले की आताच्या मराठी शाळा. आणि दुसरी गोष्ट, काही करता नाही आलं ना, त्याच्यातल्या डोंबिवलीला प्रदीप जोशी म्हणून माझे विद्यार्थी दरवर्षी वाढदिवसाला एक विद्यार्थ्याचा शिक्षणाचा खर्च उचलतात. कुणासाठी नाही, एका मुलाला शिक्षणामध्ये मदत करा. कॉम्प्युटर दिला तो किती काळ चालला, कसा वापरतील काही माहिती नाही. पण एक विद्यार्थी शिकला ना, त्याचं जे आत्मिक समाधान आहे ना ते खूप मोठं आहे. एवढं बोलतो. धन्यवाद.